नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी मसाला वांग आणि बट्ट्या करणार आहे. मसाला वांग्याची भाजी सगळ्यांना आवडणारा पदार्थ. बघा मी कशी करते माझ्या पद्धतीने. 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी मक्का पीठ, अर्धी वाटी रवा, काळे तीळ, अर्धी वाटी दही आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि मीठ. आपण आता हे सर्व मिक्स करायचं आणि पाण्याने भिजवायचं. हे पीठ चांगलं घट्ट मळायचं. अशा प्रकारे भिजवलं मी पीठ. असंच कडक भिजवायचं, जास्त नरम पण नाही, जास्त कडक पण नाही. आता हे चांगलं तेल लावून चुरायचं, म्हणजे जास्त पण नाही चुरायचं, हलक्या हाताने. आता आपल्याला ज्या पद्धतीने आवडीचा आकार द्यायचा त्याला, लंबा, गोल आणि गरम पाण्याने कढईमध्ये वापरलं तरी चालेल आणि इडली पात्रामध्ये वापरलं तरी चालेल. आता मी हे वाफवायला ठेवले 15 मिनिटं. ते होईपर्यंत आपण मसाला वांग्याची भाजी तयार करू. अगोदर मी वांगे चिरून घेतले, धुवून. अशा प्रकारे मी चिरले वांगे. आता याला पाणी टाकून ठेवायचं, नाहीतर काळे पडतात. आता 2 कांदे आपण चांगले भाजून घ्यायचे. थोडं कच्चं खोबरं किस, टमाटर, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरं. आता याची पेस्ट तयार करायची. थोडं खसखस टाकायचं. अशी पेस्ट तयार करायची. आता आपण भाजी फोडणीला देऊ. अगोदर मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि थोडं हिंग टाकायचं आणि पेस्ट टाकायची. काश्मीरी लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. थोडी कस्तुरी मेथी टाकली तरी चालेल. चांगलं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता आपल्या बट्ट्या तयार झाल्या. आता याला थंड होईपर्यंत ठेवायचं. आता इकडे आपला मसाला पण तयार झाला. आता याच्यामध्ये मी वांगे टाकते. याला 10 मिनिटं चांगलं मसाल्यामध्ये ठेवायचं, म्हणजे भाजीला अजून चव येते. नंतर मग आपण मीठ टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं. थंड टाकलं तरी चालेल. याला आता 5-10 मिनिटं शिजवायचं. अर्धे झालेलेच आहे वांगे. आता 5-10 मिनिटं ठेवायचं. आता मी बट्ट्या तळून घेते. जसा आकार पाहिजे तसा ठेवायचा. अशा प्रकारे कापून घ्यायचं चाकूनी. कोणी याचे 4 भाग पण करतात. आणि आता आपण याला तळून घ्यायचं. आता कढईमध्ये मी तेल टाकते.
तळायला काही जास्त तेल नाही लागत. वाटीच्या मापाने तेल टाकलं तरी चालेल. याला आता आपण तळायचं. जसा कलर पाहिजे तसा तळायचा. आता इकडे आपली वांग्याची भाजी तयार झाली. आता बट्ट्या पण तयार झाल्या तळायला. अशा प्रकारे मी वांग्याची भाजी आणि बट्ट्या तयार केल्या. अगदी सोप्या पद्धतीने. कशी वाटली डिश नक्की सांगा. या मसाला वांगे आणि बट्टी जेवायला.